श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण श्री स्वामी समर्थ पारायणाचे महत्त्व जाणून घेणार आहोत। स्वामी पारायणाचे महत्त्व आज आपल्याला आशाताई सांगणार आहेत। सांगा। श्री स्वामी समर्थ आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज जयगिराज ब्रह्मश्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मीभूत मोरेबांना आपले सगळ्यांचे श्रद्धासन असले बुद्धिस्थान असले गुरुमाऊली यांना त्रिवारांना श्री स्वामी समर्थ सगळे जगभरातून सेवेकरांना माझा श्री स्वामी समर्थ पारायण स्वामी चरित्र बद्दल विचारली ना काही माहिती। रोजचे 3 अध्याय 11 माळे जर आपण केले, जसं आपण आपल्या जीवनात नाश्ता करतो तर आपल्याला एनर्जी मिळते जगण्याची, तसं जर आपण 3 अध्याय आणि 11 माळी जर सकाळी सकाळी केल्या तर आपले सगळे प्रश्न हे सुटत असतात। त्याच्यानंतरच आपण पुढच्या सेवेला सुरुवात करत असतो। स्वामी चरित्रमधून खूप शिकण्यासारखं आहे, खूप शिकायला मिळतं। अनेक स्वामींजवळ लोक गेले, परंतु कधी कधी असं पण झालं की मीपणा आला त्यांना आणि मीपणामुळे ते स्वामींनी त्यांना दुरावलं सुद्धा। दूर असं टाकून देतात। स्वामी जेवढे चांगले आहेत तेवढे त्यांचा स्वभाव तीक्ष्ण सुद्धा आहे। आपण लेकरू म्हणून, आपण त्यांची लेकरू म्हणून ते आपल्याला सांभाळतात। आपण पिता, आपले बाप, आपले सर्वस्व, माझं तरी मी माझ्या जीवनात माझं सर्वस्व म्हणजे माझे स्वामी आहे। जर आपण जेव्हा असं मानतो आणि स्वामी चरित्राला सुरुवात करतो तेव्हा आपले सगळे प्रश्न सुटत असतात। प्रत्येक ओवीतून, प्रत्येक शब्दामधून स्वामींचे ज्या लीला होत्या ह्या स्वामी चरित्रामध्ये दडलेल्या आहेत आणि आपण जर व्यवस्थित ते आत्मसात केलं तर पूर्ण स्वामी चरित्र आपल्याला कळतं। जेव्हा स्वामी चरित्र आपल्याला कळतं तेव्हा आपल्या जीवनात असा वेगळा आणि चांगला बदल घडायला सुरुवात होते। 11 माळी आणि हे स्वामी चरित्र पूर्ण झाल्यानंतर मग बाकीच्या सेवेला आपण सुरुवात करत असतो। स्वामी समर्थ पारायणाचे किती दिवस असतात मावशी? स्वामी चरित्र आपण ठरवलं तर रोज एक पारायण पण करू शकतो, जर ठरवलं तर आपण 3 अध्याय पण करू शकतो। त्यासोबत एकदम आपल्या गुरुमाऊलींनी सोप्या पद्धतीने स्वामी पारायण म्हणजे स्वामी चरित्र हे लिहिलेलं आहे। त्याच्यामुळे सोप्या पद्धतीने जर ठरवलं मग सेवा देतात आपल्याला। तुमचा एखादा प्रश्न असेल 21 दिवसाचे 21 पारायण सहज पद्धतीने 45 मिनिटात स्वामी चरित्र हे पूर्ण एक पारायण होऊन जातं। खूप सोप्या पद्धतीने केलं जातं आणि एवढा वेळ लागतो त्याला। स्वामी सेवेचे पारायण करत असताना काही नियम पथ्य असतात का? जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण केलं तर तुम्हाला नियम हे पाळावे लागतील। नियम असे असतात आपल्या घरी जर मांसाहार होत असेल त्याला आपण बंदी घालू नाही शकत, आपण आळा घालू नाही शकत, कारण आपण सगळ्यांचे मालक नसतो। आणि त्याचबरोबर स्त्रीला तर सगळ्या गोष्टी पाळून मग स्वामींच्या जवळ जायचं असतं। हे बघा, जर तुम्ही जर मनापासून अंतःकरणापासून ही सेवा केली, स्वामीला समर्पित झाल्या, तर आपल्या घरातले खाण्यापिण्याचे मांसाहारचे सगळे जे खूप राहतात खाण्यापिण्याचं, म्हणजे बऱ्याच घरांमध्ये लोक खूप मांसाहार खातात, त्याची तीव्रता कमी होऊन जाते आणि ती तीव्रता कमी झाली का आपले व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सेवा पण होते। परंतु जर संकल्पयुक्त पारायण तुम्ही स्वामी चरित्रचं केलं तर त्याला तुम्हाला घरात नियम पाळावे लागतात। तेवढ्या दिवसात तुम्हाला मांसाहार करावा लागत नाही, त्यातून करायचं सुद्धा नाही आणि कोणाला खाऊ सुद्धा घालायचं नाही। खाऊन घालणं हे तर फारच चुकीचं आहे। जेव्हा तुम्ही सेवा वाढवाल तुमच्या घरात तीव्रता कमी होऊन जाईल। आपण ज्यावेळेस स्वामी पारायण करतो त्यावेळेस 8 दिवस किंवा 9 दिवस जे पाळलं जातं त्याच्यामध्ये एकच अन्न आणि एकच भाजी आणि एकच पोळी खाल्ल्या जातात। ते गुरुचरित्र असतात का? गुरुचरित्र आणि स्वामी चरित्र हे दोघं पण वेगवेगळे असतात का? वेगवेगळे। गुरुचरित्र दत्त महाराजांचं पारायण असतं, स्वामी चरित्र आपले स्वामी महाराजांचं पारायण, स्वामी चरित्र स्वामी महाराजांचं, गुरुचरित्र दत्त महाराजांचं असतं। गुरुचरित्रला 7 दिवस कटाक्षाने पाळावे लागतात। मांसाहार वर्ज्य, परान्न वर्ज्य, आपल्या घरातले पुरुष आणि स्त्रीचे जे पथ्य असतात ते पाळावे लागतात आणि खाण्यापिण्याचे पूर्वी होतं एक वर्जी खायचं असं, आता तसं नाही। आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला बऱ्यापैकी पालेभाज्या वगैरे खायला लावलेल्या आहेत। स्वतःला शरीराला त्रास देऊन आपल्याला सेवा करायची नाही। मी माझ्या स्वतःला सांगते की शरीर रक्षितो धर्म। जर आपलं शरीर चांगलं राहिलं तर आपण धर्माची सुद्धा रक्षा करू शकतो। जर आपण खूपच नियम आणि कटाक्ष जास्तच हे केलं तर आपलं शरीर साथ देणार नाही, आपण स्वतःच ती सेवा करणारे दुसऱ्यांपर्यंत काय पोचू आणि दुसऱ्यांचं काय रक्षा करू।
हे माझे विचार आहेत. आणि आपले माऊली पण तेच सांगतात की आधी आपण व्यवस्थित स्वतःला हे करायचं, जास्त खोलमध्ये जायचं नाही. स्वामी चरित्र करताना आपण मनामध्ये काही इच्छा घेऊन सण केली जाते, ती पूर्ण होते का? 100% पूर्ण होते. 100% का 101% जेव्हा तुम्ही पूर्णपणे स्वामींना समर्पित व्हाल तेव्हाच. जर काय करू मी बसती पारायणाला, माझा प्रश्न सुटेल की नाही असं जर म्हणत असाल तर स्वामी बाबा तुमच्याकडे लक्ष देणार नाही. जर तुम्ही अंतःकरणापासून तन मन धनाने जर स्वामींना समर्पित झालं, संकल्प केला तर तुमचं 101 काम पूर्ण होतच. आपल्या केंद्रामध्ये भरपूर जण स्वामी पारायणाला बसतात, तरी पण स्वामी पारायण कधी केले जातं? स्वामी चरित्र हे वर्षातून अखंड नामजप सप्ताह सोयगाव केंद्रात तरी 2 होतात. दत्त जयंती सप्ताह आणि स्वामी पुण्यतिथी सप्ताह. अखंड नामजप सप्ताह त्याच्यातून अनेक सगळ्या देवदेवतांच्या सेवा केल्या जातात. आणि मग त्या रोजचे स्वामी या पहिला गणेश याग असतो, मनोवध याग असतो, परत स्वामी याग असो, चंडी याग असो, रुद्र याग असतो, मल्हारी याग असो, अनेक प्रकारचे याग 7 दिवसात पूर्ण केले जातात. आणि शेवटी शेवटच्या दिवशी दत्त जयंती सप्ताहाला सत्यदत्त पूजन केलं जातं आणि स्वामी पुण्यतिथीला सत्यनारायण पूजन केलं जातं आणि मांद्याळी होती दत्त जयंती निमित्त आणि स्वामी पुण्यतिथी निमित्त. स्वामी चरित्राविषयी आपल्याला मावशींनी खूप छान माहिती दिलेली आहे. ज्यांना स्वामी चरित्र कधी करायचे असेल त्यांनी नक्कीच करावे व या सर्व गोष्टींचे पालन करावे. श्री स्वामी समर्थ. आज आपल्याला अशा मावशींनी स्वामी चरित्राविषयी माहिती दिली आहे, तरी बी आपण सर्वांनी ती गोष्टीकडे चांगले व्यवस्थित लक्ष द्यावा व आपल्या मनामध्ये एखादी काही इच्छा असेल, काही संकल्प असेल तर स्वामी कृपेने तो नक्कीच पूर्ण होईल. स्वामी समर्थांमध्ये इतकं सामर्थ्य आहे की त्यांच्या नावामध्ये सुद्धा समर्थ हे नाव आहे. स्वामीच्या जी इच्छा आपण मनोभावे मागतो ती नेहमीच पूर्ण होती. हा माझा पण अनुभव आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना स्वामीचं भक्तीमध्ये असलेलं सामर्थ्य, त्यांची शक्ती ही कळावी म्हणूनच मी हा व्हिडिओ आज बनवलेला आहे. तसंच तुम्ही हा व्हिडिओ ऐकल्यानंतर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व ह्या चॅनलला प्रोत्साहन द्या.